1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणूनही ओळखला जातो। भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। आजही भारत कृषी प्रधान देश आहे। जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे, पण दुर्दैवाने बहुतांश शेतमालाला अजूनही हमीभाव नाही। परिणामी शेती आणि शेतकरी अडचणीत आलेत। कृषी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने अन्नदाता आणि शेती क्षेत्राबद्दल कृतज्ञता ठेवली, शेतीमालासाठी घासाघीस नाही केली तर कदाचित कृषी दिनाला अधिक व्यापक अर्थ येईल। देशाचा कणा मानल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्राचं महत्त्व अधोरेखित करणारा कृषी दिन आज देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातोय। शेतकऱ्यांच्या कष्टांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आधुनिक शाश्वत शेतीचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे। कितीही औद्योगिक प्रगती झाली तरी अजूनही भारत कृषी प्रधान देश असून देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे। लाखो शेतकरी आपल्या अथक परिश्रमातून देशाच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी पार पाडतात। बदलता हवामान, कधी दुष्काळ तर कधी महापूर, गारपीट, वादळ, उत्पादन खर्चात वाढ, बियाणं आणि खतांच्या वाढत्या किमती अशा अनेक आव्हानांचा सामना करत शेतकरी काळ्या आईची सेवा करतो। मुळात अजूनही आपल्या देशात अनेक कृषी उत्पादनांना किमान हमीभाव नाही। त्यामुळे कांद्यापासून टोमॅटोपर्यंत आणि भाजीपाल्यापासून फळांपर्यंत अनेक कृषी उत्पादनांची किंमत गडगडते आणि शेतकरी उद्ध्वस्त होतो। अडते बाजार समित्या इथंही शेतकऱ्यांची पिळवणूक होते। अशा परिस्थितीत सुद्धा शेतकरी अन्नदाता म्हणून ऊन, वारा, पावसात राबतच असतो। कृषी दिनाच्या निमित्तानं आपल्याला अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागेल। शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेती, सूक्ष्म सिंचन, पीक विविधीकरण आणि मूल्यवर्धन यावर भर देण्याची गरज आहे। सरकारी धोरणांमध्ये सुधारणा होणं आवश्यक आहे, तर सामान्य ग्राहक म्हणूनही आपण शेती उत्पादनं खरेदी करताना शेतकऱ्याच्या मेहनतीचा सन्मान आणि जाणीव ठेवली पाहिजे। देशाची अन्न सुरक्षा, रोजगार निर्मिती आणि अर्थकारण या दृष्टीनं शेती क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। एकरी उत्पादन वाढवताना जमिनीचा पोत बिघडणार नाही याची शेतकऱ्यांना काळजी घेतली पाहिजे, तर समाजानं शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हातभार लावला पाहिजे। कारण तुम्ही आम्ही जे काही खातोय ते शेतकऱ्याच्या घामामुळे मिळतंय याची जाणीव ठेवली पाहिजे। देशाच्या विकासाचा पाया मजबूत ठेवणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कष्टांना सलाम करण्याचा आणि शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आत्मनिर्भर कृषी व्यवस्थेचा संकल्प करण्याचा दिवस म्हणून कृषी दिन असावा।